अजूनही पुन्हा तुम्हाला एक आंदोलनाची आठवण करून देतो वारंवार की माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक दिवस अगोदर तुमचा वाला पेपर पुढे ढकलण्यात आला होता। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये परंतु या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बरेचसे क्लासेस मोठमोठे क्लासेस सुद्धा ज्यांनी टेस्ट सिरीज घेतल्या पुणे नाशिक सांगली मुंबई ते सुद्धा इथे पुढे तुम्हाला मागण्या मांडताना दिसत नाही। माझी त्यांना सुद्धा कळकळीने विनंती आहे की त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी मांडावा आणि बाकीचे पण जे टेलिग्राम चॅनल्स वाले मोठमोठे चॅनल्स वाले ते सुद्धा याच्यापासून काय राहिलेले दूर राहिलेले, कारण हे आंदोलन फक्त PSI वयवाढी बाबत नाही तर हे पूर्ण आता एकदम बऱ्यापैकी सगळं MPC आंदोलन बनलेलं आहे आणि त्या मुलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। कारण इथे बरेच प्रश्न उपस्थित करतील का या मुलांचा वयांचा काय संबंध आहे, हे मुलं तर खूप बारीक वगैरे दिसत आहे, परंतु तशी वेळ अजून आमच्यावर परत येऊ नको, त्यावेळेस आमच्यासाठी पण कुणीतरी उभं राहिलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही त्या मुलांसाठी आंदोलनाला त्यांच्या पाठिंबासाठी आंदोलन करीत आहे। राज्यभरातून आंदोलन चाललेले आहे, लातूर औरंगाबाद नंतर इथं नाशिक असेल, पुण्यामध्ये पण जरांगे दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे। एवढ्या मोठ्या संख्येनं पोरं रस्त्यावर उतरत आहे तरीही सरकार अजून किंवा एक ट्विट करीत नाही। लक्षात ठेवा, म्हणजे स्वतःच असं म्हणलं तरी चालेल की स्वतःचं करिअर करण्यासाठी तुम्ही पहाटेची शपथ घेताय, परंतु मुलांच्या करिअरचं काय तुम्ही एक साधं ट्विट सुद्धा करू शकत नाही। राज्य महिला आयोग असेल त्यांनी सुद्धा याबाबत मुद्दा उठवला होता, परंतु सरकारने पूर्णपणे याच्याकडे काय केलेले दुर्लक्ष केलेले। अजूनही टाइम आहे, अजूनही पुन्हा तुम्हाला एक आंदोलनाची आठवण करून देतो वारंवार की माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक दिवस अगोदर तुमचा वाला पेपर पुढे ढकलण्यात आला होता। मला अजूनही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून काय बरं अपेक्षा आहे का त्यांनी एक ट्विट करावं, एक ट्विट हजारो मुलांचं एक चांगलं आयुष्य बदलू शकतं। त्याच्यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिस इथे जमलेलो आहे। गेल्या 6 महिन्यापासून जी गोष्ट चालू आहे वयवाढीसाठी, तर हा मुद्दा फक्त वय वाढवाल्या विद्यार्थ्यांचा नसून आता सामान्य सगळ्या विद्यार्थ्यांचा पण झालाय। कारण की गेल्या 10-15 दिवसापासून हीच गोष्ट चालू आहे की परीक्षा पुढे जाणार। ऑलरेडी आयोगाने 3 ते 4 वेळा ती पेपर पुढे घेतलेला, तेव्हाच मुलांची मानसिक आणि मेंटल स्थिती जी आहे ती पूर्णपणे बिघडून गेलेली होती। आणि आता अर्ध्याच्या वर विद्यार्थी हे संभ्रमात याच आहे की पेपर पुढे जाणार आहे की पेपर होणार आहे। त्यामुळे अजून जवळपास पेपरला फक्त आणि फक्त माझ्या मते 40 तास सुद्धा नाही राहिलेले आणि आपण या स्थितीत आहे की पेपर होणार की नाही याचं आम्हाला माहित नाही। हॉल तिकीट आले, आयोग इतका उद्दामपणा करतोय, ग्रुप सीच्या प्रिलिमचा पेपरचं हॉल तिकीट टाकून दिलंय, राज्यसेवा प्रिलिमचं ते हे टाकताय, आन्सर की टाकताय सेकंड वाली परिपत्रक टाकतायत, पण त्यांना या गोष्टीवर एकालाही क्लॅरिफाय करावं वाटत नाही ना सरकारला कोणाला करावं वाटत आहे। कारण की कसं आहे, नुसतं इतिहास वाचणारा विद्यार्थी हा इतिहास देखील घडवू शकतो आणि हेच लवकरच आता सरकार असेल किंवा बाकी कोणी असेल जर ही गोष्ट पुढे मान्य झाली नाही त्यांना लवकरात लवकर करेल। पूर्ण महाराष्ट्रावर ही गोष्ट चालू आहे, नुसती पुण्यातच नाहीये, नाशिक मधून देखील अजून हे जे लोक तुम्हाला दिसत आहे अजून काहीच नाही, अजूनही लोक येत आहेत। तर हीच कळकळीची विनंती असेल की बाकी गोष्टीमध्ये जशी तुम्ही तत्परता दाखवता, रात्री 2 वाजता न्यायालय उघडता, पहाटे शपथविधी घेऊन मंत्री वाटपाच्याही गोष्टी करून टाकतात, ही खूप छोटी गोष्ट आहे, एकदम मायनर गोष्ट आहे। तर नक्की सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, अन्यथा उद्या अजून मोठं आम्ही आंदोलन इथे नाशिक शहरामध्ये म्हणजे ठेवू। म्हणजे एक विद्यार्थी म्हणून सुद्धा आणि सर्व अकॅडमीचे तुम्ही बघू शकता इथे कोणता भेद नसून सर्व अकॅडमीचे मार्गदर्शक संचालक देखील आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून विद्यार्थी आलेले आहेत। तर एवढीच रास्त मागणी असेल की आज रात्रीच तो GR टाकून एक सही करून तो GR येऊ द्यावा किंवा ते ट्विट तरी येऊ द्यावा। अदरवाईज उद्याचं आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र पण असेल आणि आंदोलन हे मोठं देखील असेल। धन्यवाद। जाहिरात यायला पाहिजे, जवळपास 7 ते 8 महिने जाहिरात उशिरा आहे आणि या उशिरा जाहिरात आल्यामुळं बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांची मर्यादा होती ओलांडलं गेली आणि याच्यामध्ये बरेच सारे विद्यार्थी असे त्यांच्या 7-8 मे झाले आणि ते एका संधीची वाट बघत होते। ती संधी पाटीलमुळे झाली, एका चुकीमुळे त्यांच्या हुलकावले गेले आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम हजारो विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की सरकारने लवकर हा GR काढावा आणि जे विद्यार्थ्यांची मागणी आहे ती विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून सरकारने लवकरात लवकर GR काढायला पाहिजे। आणि हे जे रस्त्यावर उतरलेले जे विद्यार्थी आहेत हे काही अशा तसे विद्यार्थी नाही आहेत, हे महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेचे असेल, कंपनीचे असेल, गट महत्वाची जी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत आणि म्हणून ही जी मागणी आहे ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण करायला हरकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुण्यामध्ये आपण पाहिलं की पुण्यामध्ये लोकसेवा अकॅडमीने या आंदोलनाला दिला